बांगलादेशात 19 अल्पसंख्याक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले, पण संसदेत पोहोचले फक्त 4, त्यात हिंदू केवळ 3. शेख हसीनांच्या आवामी लीगवर बंदी असताना झालेल्या या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाचे 4 उमेदवार जिंकले. ते सगळे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP पक्षाचे आहेत. 8% लोकसंख्या असलेल्या हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व इतकं कमी का झालं? हा केवळ योगायोग आहे की बदलत्या बांगलादेशी राजकारणाचा स्पष्ट संकेत आहे? नमस्कार, मी विहंग ठाकूर. 18 महिन्यांच्या राजकीय संघर्षानंतर बांगलादेशमध्ये 13व्या संसदीय निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं मोठा विजय मिळवला. एकूण 300 जागांपैकी BNPला 211 जागा मिळाल्या आणि पक्षाचे नेते तारिक रहमान हे नवे पंतप्रधान आहेत. पण या विजयाच्या छायेत एक धक्कादायक वास्तव समोर आलं. बांगलादेशातील अल्पसंख्याक प्रतिनिधित्व गेल्या 20 वर्षात सर्वात कमी आहे. आकडे काय सांगतात? तर एकूण अल्पसंख्याक उमेदवार होते 79, पण संसदेत पोहोचले फक्त 4. त्यात हिंदू खासदार फक्त 3, आदिवासी समाजातील बौद्ध धर्मीय 1. बांगलादेशात हिंदू लोकसंख्या जवळपास 8% आहे, पण संसदेत त्यांचं प्रतिनिधित्व आज 1%पेक्षाही कमी झालंय. शेख हसीना विरोधातील आंदोलनावेळी हिंदू धर्मियांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यात संसदेत त्यांचं प्रतिनिधित्व कमी होणं ही चिंताजनक बाब आहे. बांगलादेशी हिंदू समाज भीतीच्या सावटाखाली जगतोय. त्यात गेल्या 20 वर्षात सरासरी 14 ते 20 अल्पसंख्याक खासदार संसदेत असायचे. यावेळी मात्र हा आकडा थेट 4 वर घसरलाय. विजयी झालेल्या पहिल्या खासदाराचं नाव आहे गायेश्वर चंद्र रॉय. गायेश्वर चंद्र रॉय हे BNP मधील वरिष्ठ नेते आहेत. ढाका 3 मतदारसंघातून त्यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 99,000 मतांनी पराभूत केलं. अलीकडच्या काळात हिंदू समाजावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक केवळ राजकीय विजय नसून ती अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. यात दुसरं नाव आहे निताई रॉय चौधरी. निताई रॉय चौधरी हे BNP पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. मगुरा 2 मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलाय. या निवडणुकीत त्यांना एकूण 1,47,896 मतं मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत निताई रॉय चौधरी यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. अल्पसंख्याक समाजातील BNP पक्षाचा एक महत्त्वाचा चेहरा ते आहेत. तिसरं नाव आहे दीपेन दिवाण. रंगामाटी मतदारसंघातून ते विजयी झालेत. दीपेन दिवाण हे पेशाने वकील आहेत. या निवडणुकीत त्यांना एकूण 31,222 मतं मिळाली. या लढतीत त्यांनी अपक्ष उमेदवार पाहेल चकमा यांचा पराभव केला. डोंगराळ आणि आदिवासी बहुल भागातून अल्पसंख्याक उमेदवाराला विजय मिळणं हे बांगलादेशातील राजकारणातील दुर्मिळ आणि महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे. तर सचिन प्रू-जेरी हे या निवडणुकीत संसदेत पोहोचलेले एकमेव आदिवासी आणि बौद्ध समाजाचे प्रतिनिधी आहेत. बंदरबन मतदारसंघातून त्यांनी स्पष्ट विजय मिळवला. या लढतीत त्यांना एकूण 1,41,455 मतं मिळाली. या निवडणुकीत संसदेत पोहोचलेले ते एकमेव आदिवासी बौद्ध समाजाचे खासदार ठरले. याचा अर्थ स्पष्ट आहे. यावेळी आवामी लीगच्या अनुपस्थितीत हिंदू धर्मीय आणि आदिवासी समाजाने BNP पक्षावर विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीत कट्टर इस्लामिक भूमिका असलेल्या जमाते इस्लामीला जनतेकडून स्पष्ट नकार मिळाल्याचं चित्र दिसतंय. या पक्षाचा एकमेव हिंदू उमेदवार कृष्णा नंदी हा खुलना 1 मतदारसंघातून पराभूत झाला. ही जागा BNPच्या अमीर एजाज खान यांनी 1,21,352 मतांनी जिंकली. एकूण निकाल पाहता जमाते इस्लामीच्या आघाडीला केवळ 74 जागांवरच समाधान मानावं लागलं. अल्पसंख्याक हिंदू धर्मीय आणि आदिवासी जमातीने जमाते इस्लामीला नाकारलं हे यातून स्पष्ट दिसतंय. बहुसंख्य मुस्लिम धर्मियांनीही BNP पक्षालाच निवडून दिलंय. आज बांगलादेश समोर एक गंभीर प्रश्न उभा आहे. जर अल्पसंख्याकांचं पुरेसं प्रतिनिधित्व संसदेत नसेल तर त्यांची बाजू संसदेत कोण मांडणार? हा प्रश्न फक्त बांगलादेशातील हिंदू समाजापुरता मर्यादित नाही. ही संपूर्ण लोकशाही व्यवस्थेची कसोटी आहे. कारण संसद म्हणजे समाजाचं प्रतिबिंब असतं.
आणि जर त्या प्रतिबिंबात अल्पसंख्याक समाज दिसतच नसेल तर धोरण आणि निर्णय खऱ्या अर्थाने सर्वांसाठी होतील का? हा खरा प्रश्न आहे. हिंसाचाराने बांगलादेशातला हिंदू समाज भयभीत आहे. 8% लोकसंख्या, पण संसदेत फक्त 3 हिंदू खासदार. बांगलादेशचा हा निवडणूक निकाल काय दर्शवतो यावर तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.